मिलिंग ऑपरेशन्स. मिलिंग मशीनवर केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्रिया. फेस मिलिंग ही क्रिया फेसमिल कटरच्या सहाय्याने केली जाते. यामध्ये फिरणाऱ्या कटरचा ॲक्सिस जॉबच्या पृष्ठभागाशी काटकोनामध्ये असतो. ही क्रिया प्लेन मिलिंग मशीनवर स्टब आर्बरवर बसविलेल्या फेसमिल कटरच्या सहाय्याने सपाट पृष्ठभाग तयार करण्यासाठी केली जाते. प्लेन मिलिंग ही क्रिया सिलेंड्रिकल म्हणजे स्लॅब मिलिंग कटरच्या सहाय्याने क्षितिज पातळीशी समांतर सपाट पृष्ठभाग तयार करण्यासाठी केली जाते. यामध्ये फिरणाऱ्या कटरचा आस हा जॉबच्या पृष्ठभागाशी समांतर असून प्लेन हॉरिझॉन्टल मिलिंग मशीनवर केली जाते. यालाच स्लॅब मिलिंग असेही म्हणतात. साइड मिलिंग ही क्रिया साइड अँड फेस मिलिंग कटरच्या सहाय्याने करतात. यामध्ये जॉबच्या एका बाजूला उभ्या पातळीमध्ये सपाट पृष्ठभाग तयार केला जातो. नको असलेले मटेरियल काढण्यासाठी टेबलला व्हर्टिकल फीड स्क्रूने डेप्थ ऑफ कट दिला जातो. अशा पद्धतीने या कटरचा वापर स्लॉटिंग, ग्रुइंग, स्टेप मिलिंग, प्लेन साइड मिलिंग इत्यादी क्रिया करण्यासाठी केला जातो. सॉ मिलिंग ही क्रिया सॉ मिलिंग कटरच्या सहाय्याने केली जाते. हे कटर कमी जाडीचे असून यांचा वापर कमी रुंदीचे स्लॉट्स जॉबचे 2 भाग करण्यासाठी केला जातो. सॉ मिलिंगमध्ये वापरले जाणारे स्लिटिंग सॉ कटर्स वेगवेगळ्या व्यासांमध्ये तसेच साईजमध्ये उपलब्ध असतात. स्लिटिंग सॉ कटरच्या सहाय्याने जेव्हा जॉब पूर्ण खोलीपर्यंत कट केला जातो तेव्हा त्याच्यामुळे मशीनच्या टेबलला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. एंड मिलिंग ही क्रिया एंड मिल कटरच्या सहाय्याने केली जाते. यामध्ये तयार होणारा सपाट पृष्ठभाग टेबलच्या पृष्ठभागाशी काटकोनात समांतर तसेच आवश्यक कोनामध्ये तयार होतो. या क्रियेमध्ये स्लॉट्स, ग्रूव्ज
किवे इत्यादींचा समावेश होतो. यासाठी व्हर्टिकल मिलिंग मशीनचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. यामध्ये वापरले जाणारे कटर्स स्ट्रेट किंवा टेपर शँक अशा दोन प्रकारचे असतात. सैलेंट मिल कटर्सचा वापर स्टबा रबरवर पकडून स्पॉट फिशिंग क्रिया करण्यासाठी केला जातो. अँग्युलर मिलिंग ही क्रिया खास कटरच्या साहाय्याने केली जाते. कटरच्या कटिंग एजेसना जॉबला हवा असणारा अँगल दिलेला असतो. यामध्ये सिंगल अँगल कटर्स व डबल अँगल कटरचा वापर केला जातो. तयार होणारा पृष्ठभाग मशीनच्या स्पिंडलशी कोनामध्ये तयार होतो. कॉन्केव्ह मिलिंग ही क्रिया कॉन्व्हेक्स म्हणजेच बहिर्गोल कटरचा वापर करून कॉन्केव्ह म्हणजेच अंतर्गोल आकार तयार करण्यासाठी केली जाते. अनियमित आकाराचा जॉब तयार करण्यासाठी खास कटर बनवून घ्यावा लागतो. कॉन्व्हेक्स मिलिंग ही क्रिया कॉन्केव्ह म्हणजेच अंतर्गोल कटरचा वापर करून कॉन्व्हेक्स म्हणजेच बहिर्गोल आकाराचा जॉब तयार करण्यासाठी केली जाते. कॉर्नर राउंडिंग ही क्रिया कॉर्नर राउंडिंग कटरच्या साहाय्याने केली जाते. यामध्ये जॉबचा कॉर्नर किंवा एजेसना गोलाई दिली जाते. हे कटर्स 56 ते 110 मिलीमीटर व्यासामध्ये व 1.5 ते 20 मिलीमीटर क्वार्टर सर्कल त्रिज्येमध्ये उपलब्ध असतात. स्ट्रॅडल मिलिंग ही क्रिया एकाच साईजचे दोन साइड अँड फेस मिलिंग कटर्स एकाच आर्बरवर बसवून केली जाते. यामध्ये जॉबच्या दोन्ही बाजूला उभा सपाट पृष्ठभाग तयार होतो. दोन कटरमधील अंतर योग्य त्या स्पेसिंग कॉलरचा वापर करून नियंत्रित केले जाते. ही क्रिया स्क्वेअर हेक्सागोनल सरफेसेस तयार करण्यासाठी व जास्त उत्पादनासाठी वापरली जाते. अशा पद्धतीने ही क्रिया वापरल्यास वेळेची बचत होते.
ही क्रिया नट्स, बोल्ट्स, आर्बर नट इत्यादींसाठी वापरली जाते. गॅंग मिलिंग यामध्ये आर्बरवर वेगवेगळ्या व्यासांचे कटर बसवून एकाच वेळी जॉबवरील क्रिया केल्या जातात. ही क्रिया जास्त उत्पादनासाठी योग्य असून कटर्सचा व्यास सर्वसाधारण जवळपास असावा. त्यामुळे कटिंग स्पीडचा प्रश्न उद्भवत नाही. अन्यथा मोठ्या व्यासाच्या कटरचा विचार करून कटिंग स्पीड निवडतात. या पद्धतीमुळे जॉबची मापे सारखीच येण्यास मदत होते. डव्हटेल मिलिंग ही सुद्धा एक अँग्युलर सरफेस तयार करण्याची क्रिया आहे. यामध्ये डव्हटेल कटरचा वापर केला जातो. त्यामुळे डव्हटेल आकाराचे उदाहरणार्थ लेथ मशीनचे कंपाऊंड स्लाइड सारखे मार्ग तयार करता येतात. ही क्रिया करत असताना आवश्यक खोलीपेक्षा कमी खोलीला एंडमिल कटर किंवा साइड अँड फेस कटरच्या साहाय्याने एक स्लॉट तयार करून घेतला जातो. अशा पद्धतीने खोलीवर रुंदी करून घेतलेल्या स्लॉटमध्ये डव्हटेल कटरचा वापर करून डव्हटेल आकाराचे गाईडवेज तयार केले जातात. टी स्लॉट मिलिंग नावाप्रमाणेच या क्रियेमध्ये टी स्लॉट्स तयार करण्यासाठी टी स्लॉट कटरचा वापर केला जातो. सुरुवातीला टी स्लॉट कटरच्या नेक किंवा शँकच्या व्यासापेक्षा थोडा जास्त रुंदीचा व पूर्ण खोलीपेक्षा थोडी कमी खोलीचा स्लॉट तयार केला जातो व नंतर टी स्लॉट कटरचा वापर करून योग्य त्या साईजचा टी स्लॉट तयार केला जातो. अशा पद्धतीने टी स्लॉट कटर्सची दाते स्टॅगर टीथ म्हणजेच अल्टरनेट असल्यामुळे स्लॉटचा खालचा पृष्ठभाग, बाजूचा पृष्ठभाग तसेच वरचा पृष्ठभाग सुद्धा मशीनिंग होतो. कीवे मिलिंग या क्रियेमध्ये वेगवेगळ्या आकारांचे चावी गाळे तयार केले जातात. लहान आकारांचे आयताकृती चावी गाळे एंडमिल कटर्स तसेच वक्राकार वुडरब चावी गाळे तयार करण्यासाठी वुडरब कीवे कटर्सचा वापर केला जातो. या ठिकाणी एका स्प्लाइन्ड शाफ्टवरती एंडमिल कटरच्या साहाय्याने एक आयताकृती चावी गाळा तयार होताना दिसत आहे. गिअर कटिंग अशा पद्धतीने गिअर ब्लँक ही मॅन्ड्रिलवरती बिटवीन सेंटर टर्निंग करून गिअर कटिंगसाठी घेतली जाते. तयार केलेली गिअर ब्लँक विथ मॅन्ड्रिल अशा पद्धतीने टेलस्टॉक
व डिवायडिंग हेडमध्ये पकडली जाते. त्याचबरोबर ट्रायस्क्वेअर व व्हर्नियर कॅलिपरच्या साहाय्याने ब्लँकच्या दोन्ही बाजूला ट्रायस्क्वेअर पकडून व्हर्नियर कॅलिपर व ट्रायस्क्वेअरने जॉबचा सेंटर काढला जातो. सेंटर काढलेल्या जॉबच्या वरच्या पृष्ठभागावरती कटर मशीन सुरू करून जस्ट स्पर्श केले जाते. तदनंतर होल डेप्थनुसार टप्प्याटप्प्याने गिअर ब्लँकवरती गिअरची सर्व दाते कट केली जातात. मिलिंग मशीनवर ही क्रिया फॉर्म रिलीव्ड कटर्स व युनिव्हर्सल डिवायडिंग हेडचा वापर करून इंडेक्सिंगने गिअर ब्लँकवर दाते कट करण्यासाठी वापरली जाते. कटरची प्रोफाईल ही गिअरच्या दोन दातांमधील रिकाम्या भागाप्रमाणे असते. हेलिकल मिलिंग या ठिकाणी आपणास लहान म्हणजे 40 दात्यांचा ड्रायव्हर गिअर मशीनच्या लीड स्क्रूवरती व 2 आयडलर गिअर त्याचप्रमाणे मोठा 100 दाते असणारा ड्रिव्हन गिअर डिवायडिंग हेडच्या ऑक्झिलरी शाफ्टवर बसविलेला दिसतो. अशा पद्धतीने हेलिकल गिअर कटिंगसाठी एक सिंपल गिअर ट्रेन तयार केलेली दिसते. ऑक्झिलरी शाफ्टच्या साहाय्याने इंडेक्स प्लेट फिरण्यासाठी लॉक पिन रिकामी केली जाते. जॉबच्या हेलिक्स अँगलसाठी अशा पद्धतीने मशीन टेबल स्वेल केले जाते. साधारणपणे या ठिकाणी 13 डिग्रीपर्यंत टेबल स्वेल केलेले दिसते. अशा पद्धतीने मशीनचे टेबल दोन्ही बाजूला जास्तीत जास्त 45 डिग्रीमध्ये स्वेल करता येते. गिअर ट्रेन सेट झाल्यानंतर ऑपरेटर जेव्हा मशीन टेबलला चाल देतो तेव्हा ड्रायव्हर, आयडलर व ड्रिव्हन गिअर हे सर्व गिअर ट्रेनमधील गिअर फिरतात. ऑक्झिलरी शाफ्टमुळे इंडेक्स प्लेटमुळे क्रँक हँडल व क्रँक हँडलमुळे अर्थात जॉब फिरविला जातो. अशा पद्धतीने जॉबला लॉन्जिट्युडिनल तसेच रोटरी फीड एका वेळी मिळते. गोलाकार किंवा कोनिकल पृष्ठभागावर फ्लुट्स किंवा स्लॉट्स तयार करण्याची ही क्रिया आहे. यामध्ये युनिव्हर्सल मिलिंग मशीनचा वापर करून आवश्यक हेलिक्स अँगलमध्ये टेबल फिरवले जाते. अशा पद्धतीने लीड स्क्रूवर ड्रायव्हर व ऑक्झिलरी शाफ्टवर ड्रिव्हन गिअर व आयडलर गिअरच्या साहाय्याने डिवायडिंग हेडमध्ये पकडलेल्या जॉबला स्वतःभोवती फिरवत लॉन्जिट्युडिनल फीड देऊन हेलिकल दाते कट केली जातात.